फार क्रिटिकल आणि चांगला प्रश्न आहे की तुम्हाला जर बिझनेस चालू करायचा आहे तर वडिलांना कसं मनवायचं, कसं पटवायचं की मी बिझनेस चालू करू. वडिलांना म्हणा, फॅमिलीमध्ये मोठ्यांना म्हणा. कारण आपली जी मराठी कम्युनिटी आहे त्याच्यात हा एक फार मोठा प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे खूप जास्त मराठी बिझनेस करणाऱ्यांचा रोल मॉडेल्स नाही आहेत. त्यामुळे साहजिक आहे की आपल्या आईवडिलांना असं वाटतं की आपल्या मुलांनी बिझनेस करू नये. त्यांना असं नाही वाटत की तुम्ही बिझनेस करू नये, त्यांना असं वाटतं की तुम्ही फेल होऊ नये. त्यांना असं वाटतं की तुम्ही लवकर सेटल व्हावं, त्यांना असं वाटतं की तुम्ही लवकर पैसे कमवावे. पण त्यांनी हे कधी पाहिलंच नाही की बाबा बिझनेस करून पण पैसे मिळतात, 1-2 वर्षांनी 3 वर्षांनी चांगले पैसे मिळतात. हे त्यांनी पाहिलं नाही. त्यामुळे त्यांना दोष बिलकुल देऊ नका. हे एक 5-6 टिप्स मी तुम्हाला देतो. जर तुम्हाला आईवडिलांशी बोलायचं असेल बिझनेसबद्दल तर पहिलं तर हे बॅकग्राऊंड लक्षात ठेवा की ते का नाही म्हणतात हे तुम्हाला समजणं फार जरुरी आहे. ते का नाही म्हणतात कारण त्यांना तुमची काळजी आहे म्हणून, राईट. तर ह्याच्यासाठी तुम्हाला एक 5-6 गोष्टी करायच्या. पहिली गोष्ट, तुम्हाला त्यांना त्यांच्या भाषेमध्ये हे पटवून द्यायचं आहे की बिझनेस पण लॉंग टर्मसाठी पैसे कमावणारा असतो, बिझनेसमधनं पण पैसे मिळतात. हे त्यांना तुम्हाला त्यांच्या भाषेमध्ये समजवायचं आहे. 1दा 2दा 3दा पण हे समजवायला लागेल. दुसरं, तुमच्या जवळपास त्यांच्या रिलेटेड कोणी पण असेल जो बिझनेस करतोय त्याच्याबद्दल तुम्हाला त्याला सांगायचं की बघा तो बिझनेस करतोय, आज इतका मोठा झाला, आज त्याकडे एवढी लोक कामं करतात आहे. हे तुम्हाला त्याला सांगायचं आहे. जर सांगून नाही पटलं तर तुम्हाला वडिलांना त्यांना त्यांच्याकडे घेऊन जायचं आहे, त्यांच्याशी बोलायला लावायचं आहे. ही तुम्हाला दुसरी गोष्ट करायला लागेल. तिसरी गोष्ट, एकदा त्यांचं माइंडसेट झालं तर तुम्हाला तुमचा डिटेल प्लॅन त्यांच्यासमोर, असं नाही तुमच्या मनात आलं म्हणून तुम्ही हे केलं, तुम्हाला त्यांना डिटेल प्लॅन द्यायला लागेल. त्यासाठी तुम्ही माझा कोर्स तुम्ही बघू शकता. त्या कोर्समध्ये मी डिटेलमध्ये बिझनेस प्लॅन कसं बनवायचा, त्याचं टेम्पलेट काय, हे सगळं देणार आहे. हा डिटेल प्लॅन तुम्ही घेऊन जाऊन त्यांच्या सांगू शकता. त्यांना सगळ्या सांगू शकता की मी रिस्क कशी मिटिगेट करतोय, हे झालं तर मी काय करणार, ते झालं तर काय करणार. त्यांना कॉन्फिडन्स आला पाहिजे की तुम्ही खूप अभ्यास केला आणि तुम्ही ह्याच्यात सक्सेस होऊ शकाल, राईट. पहिलं म्हणजे त्यांना पटवा, नंतर कुठल्या तरी रोल मॉडेलकडे घेऊन जावा, त्यांना डिटेल प्लॅन द्या. आणि चौथी गोष्ट, त्यांना माहीत नसेल तर बिझनेसच्या सपोर्ट सिस्टीमची माहिती त्यांना द्या. म्हणजे काय की मार्केटमध्ये बरेचसे गव्हर्नमेंटचे स्कीम्स आहेत, बरेचसे लोन्स आहेत, कमी व्याजात लोन्स मिळतात. बरेचसे ऑन्टरप्रिनर्सना हेल्प करणारे टाय, दे आसरा सारखे संस्था आहेत की जे बिझनेसला हेल्प करतात, राईट. त्यांना माझे काही टॉक्स दाखवा की बिझनेस केल्याने काय फायदा होतो. हे सपोर्ट सिस्टीम म्हणजे बिझनेसला महाराष्ट्रामध्ये सपोर्ट सिस्टीम आहे हे त्यांना दाखवून द्या. त्यांना दाखवा ही सगळी सपोर्ट सिस्टीम, राईट. ही सगळ्या गोष्टी झाल्यावर ते हळूहळू कन्व्हिन्स होतील. आणि शेवटची आणि 5वी गोष्ट जी तुम्हाला त्यांना सांगता नाही येणार पण प्रयत्न करा सांगायचे आणि दाखवा की तुम्ही खरंच या बिझनेसमध्ये पॅशनेट आहात. म्हणजे लेट्स से तुम्हाला बाईकिंग आवडते आणि तुम्हाला एक मेकॅनिकचं शॉप टाकायचं आहे, काहीतरी मोठं इलेक्ट्रॉनिक इन्व्हेस्ट करून काहीतरी करायचं. त्यांना दाखवा की मला दिवस रात्र हेच सुचतं, मला हेच कळतं. तुम्हाला एक यूट्यूबर बनवायचं तर त्यांना दाखवा, त्यांना एज्युकेट करा. हे बघा मला इतकी आवडतं, मी एवढं केलं, मला व्हिडिओ बनवायला आवडतात, मला हे करायला. दाखवा त्यांना. त्यांना जर तुमचं पॅशन कळालं, त्यांना तुमचा प्लॅन कळाला, तुम्ही पैसे कसे कमवणार कळाले, व्हॅल्यूज कळाले, नक्की ते तुम्हाला हो म्हणतील आणि तुम्हाला बिझनेस करायला परमिशन देतील.